RRC नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत डॉक्टर धोटे शिसाट सरांचे नीट अकॅडमी लातूर, जिथे अनुभवाला जोड गुणवत्तेची। मुंबईतील आगीत 7 जणांचा मृत्यू, अकोल्यातील अग्निशमन दलाची शिडी पोहोचते फक्त 50 फुटापर्यंत। सोन्याच्या किमती 52 ते 55 हजारावर जाण्याची शक्यता। सोन्यातील गुंतवणूक शेअर बाजारापेक्षा उत्तमच। कोचिंग क्लास न लावता सुजाताची गगनभरारी, इतरांसाठी प्रेरणादायी। MBBS प्रवेश परीक्षा उत्तीर्ण। कृतिका बोरकर हिच्या आवाजाची जादू आता झी वाहिनीवर, अकोल्याच्या गायिकेचे देशभरात नाव। सर्वपक्षीय म्हणतात आमच्यामुळे चिखलदऱ्याचा स्कायवॉक होणार, पण श्रेय कोणाला? सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। मुंबईतील कमला इमारतीला सकाळी 7:30च्या सुमारास आग लागली। कमला इमारत 20 मजली असून इमारतीच्या 18व्या मजल्यावर आग लागली होती। यात 7 लोकांचा मृत्यू झाला असून 19 जखमी झाले आहे। अकोल्यात बहुमजली इमारती बांधल्या जात आहेत, पण अकोला अग्निशमन दलास मर्यादा आहे। मुंबईतील ताडदेव भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या कमला या बहुमजली इमारतीला आग लागल्यानंतर तिथे 7 लोकांचा मृत्यू झाला। अकोल्यात अनेक ठिकाणी बहुमजली इमारती बांधल्या जात आहेत, पण अकोला महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या काही मर्यादा असून त्यापुढची आग विभागाद्वारे आटोक्यात आणली जाणे अडचणीचे ठरू शकणार आहे। आपल्या इकडे अकोला अग्निशमन दलामध्ये 20 ते 25 फुटापर्यंत जाणारी एक हायड्रोलिक लॅडर आहे आणि एक अग्निशमक च्या गाडीवरती एक स्टँडर्ड लॅडर येत असते, ती 50 फुटापर्यंत जाते आणि तिच्यामध्ये ती म्हणजे त्याची कॅपॅसिटीच्यानुसार 50 फुटापर्यंत राहते। अकोला महानगरपालिका अग्निशमन विभागामध्ये सध्या एक हायड्रोलिक लॅडर आहे जे 18 ते 20 फुटापर्यंत जाते आणि जे आपल्या अग्निशमकच्या वाहनावरती ज्या शिड्या लागलेल्या असतात ते 50 फुटापर्यंत जाऊ शकते, अशी आपल्याकडे उपाययोजना आहे। त्याची क्षमता जास्तीत जास्त 4 ते 5 मजलीपर्यंत जाऊ शकते। शहरामध्ये बऱ्याचशा अपार्टमेंटला अग्निशमन उपाययोजना नाही आहे व ते करणे जरुरी आहे। आता आम्ही सर्वे केला होता, पण आमच्याकडे असं कोणीच आयुक्त मॅडम यांनी आम्हाला आदेश दिले होते, तर त्यांनी आतापर्यंत कोणी झालं नाही, पण आता हल्ली 2-4 अपार्टमेंटनी मॅडमनी सक्तीनं केलेल्या 2-4 अपार्टमेंटने आमच्याकडून तात्पुरतं NOC नेलेली आहे। अकोल्यातील अनेक इमारतींचे फायर ऑडिट झाले नाही, त्याचबरोबर अनेक बहुमजली इमारतीत अग्निशमन यंत्रणेचा अभाव असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे। त्यामुळे मुंबईप्रमाणे अकोल्यात आग लागल्यास मोठी अडचण नागरिकांची होऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी तसेच बांधकाम व्यावसायिकांनी अग्निशमन यंत्रणा स्थापन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। कोरोना संकट आणि जागतिक पातळीवरील बदल पाहता सोन्याच्या किमती 52 ते 55 हजार होण्याची शक्यता सराफ बाजारात व्यक्त होत आहे। शेअर बाजारापेक्षा सोन्यात का होते गुंतवणूक, पाहूया विशेष रिपोर्ट। सोन्याची झळाळी पाहिली की ते घेण्याचा मोह आवरत नाही, पण केवळ मोह म्हणून सोने घेतले जात नाही, तर एक गुंतवणूक म्हणून सोने घेतले जाते। तुर्तास सोने खरेदीसाठी नागरिकांना सुदीन असल्याची माहिती खंडेलवाल ज्वेलर्सचे संचालक व देश पातळीवर सराफा असोसिएशनचे पदाधिकारी नितीन खंडेलवाल यांनी दिली आहे। सोन्याचे भाव वाढण्याचे खूप कारण असतात, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये जे तणाव आहे, असं म्हणतात की एव्हरी बॅड न्यूज इज गुड फॉर गोल्ड। तर असे जेव्हा तणाव येतात तेव्हा पूर्ण जगामध्ये सोन्याचे भाव वाढतात। दुसरं, या पॅन्डेमिकमुळे लोकांच्या एक लक्षात आलेलं आहे की कशातही त्यांनी गुंतवणूक केली किंवा लग्नामध्ये त्यांनी जर फिजूल खर्ची केली, मग ते बँड असेल, फटाके असतील, कपडे असतील किंवा मंडप जेव घालणं, काही DJ काही करा, त्यातला कुठलाही पैसा त्यांना परत मिळत नाही। पण सोन्यामध्ये त्यांनी घातलेला पैसा, असं म्हणतात की जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी, तर त्यांना तो पैसा परत मिळतो। हौस पण त्याच्यामध्ये होते, फोटो पण निघते आणि त्यांचं भविष्य पण सुरक्षित होते। आताही गुंतवणूकदार शेअरमधून पैसे काढून ते सोन्याकडे वळवू लागले आहेत। यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीचे दर वाढताना दिसत आहेत। नेमके किती किंमत होईल सोन्याची हे पाहण्यासारखेच आहे।
सोन्याचे भाव इंटरनॅशनल टर्मच्या हिशोबाने विचार केला तर $2,000 जातील. जर 75 रुपये करन्सी झाली आणि 2,000 सोन्याचे डॉलर गेले तर साधारणतः 52 ते 55,000 रुपयापर्यंत या वर्षामध्ये सोन्याचे भाव येण्याची शक्यता आहे. कारण एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की 10 वर्षात पहिल्यांदा भारतामध्ये 1,000 टन सोने इम्पोर्ट झालं. 1,000 टन जे 2014 मध्ये झालं होतं. त्याच्यानंतर ते दाखवते आहे की लोकांचा कल सोन्याकडे खूप जास्त आहे. दुसरा सगळ्यात मोठा खप जो असतो तो चायनामध्ये असतो आणि चायनामध्ये सुद्धा सोन्याचा खप खूप वाढलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे इंटरनॅशनल जेवढे सेंट्रल बँक्स आहेत ते सुद्धा आपली सुरक्षित गुंतवणूक, गल्फ कंट्री जी आपली सुरक्षित गुंतवणूक आहे ती डॉलरची ऐवजी सोन्यामध्ये करतायत. त्याच्यामुळे एकंदरीत सोन्याचा डिमांड खूप वाढलेला आहे आणि दर्शवते आहे की सोन्याचे भाव भविष्यात खूप वाढतील. कोरोना आणि सोने हे समीकरण गेल्या 2 वर्षांपासून पक्के झाले आहे. कोरोना वाढू लागला की सोन्याची किंमत वाढते. एवढी की कोणी विचारही केला नसेल एवढा उच्चांक झाला आहे. येत्या काही दिवसात लग्नसराईचा हंगाम सुरू होत असल्याने सोन्याची मागणीही वाढणार असून त्यामुळे ही किंमत वाढू शकते. हा सोन्याचे भाव वाढले म्हणजे सोनं महाग होईलच. कारण सोनं महाग दरवर्षी काही ना काही होतच राहते. जर तुम्ही मागच्या 40 वर्षाचा इतिहास पाहाल तर सोनं 50 पटीपेक्षा जास्ती वाढलेलं आहे. त्याच्यामुळे सोनं 4 पाऊल पुढे जाते, 2 पाऊल मागे येते. तर जेव्हा जेव्हा सोनं 4 पाऊल पुढे जाऊन 2 पाऊल मागे येते तेव्हा तेव्हा सोनं घ्यायला पाहिजे. म्हणजे पुढे आपल्याला त्याची गुंतवणूक फार फायदेशीर कळते. कारण मागच्या वर्षी 56,000चे भाव होते, आता 50च्या जवळपास आहे. हे पुन्हा त्याच्यावर जाण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदार सोन्यात सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग शोधत असतात. म्हणून शेअर बाजारातील घसरण झाली की सोन्यात गुंतवणूक वाढते. गुंतवणूकदार शेअरमधून पैसे काढून ते सोन्याकडे वळवू लागले आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीचे दर वाढताना दिसत आहेत. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीवर मात करीत सुजाता तायडे हिने नीट परीक्षेत यश संपादन करून MBBS मध्ये प्रवेश मिळवला आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. इतर विद्यार्थिनींसाठी तिचा हा शैक्षणिक प्रवास प्रेरणादायी असाच आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आयुष्यात यशस्वी होणे, त्याबद्दल स्वप्न पाहणे आणि यशाची कल्पना करणे खूप कठीण आहे. परंतु हे आव्हान पेलणारी माणसे जीवनात हमखास यश संपादन करतात. हे वास्तव सुद्धा अनेक वेळा समोर आले आहे. अकोल्यातील सुजाता मोहन तायडे या विद्यार्थिनीने सुद्धा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करीत इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. लाडीज फाईलमध्ये सुजाता राहते. सुजाताचे वडील मोहन तायडे हे शहरातील सराफा बाजारमध्ये पोत गठाईचे काम करतात. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतही सुजातानं कोणतीही शिकवणी न लावता प्रचंड मेहनत व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सुजाताला 720 मार्क्सपैकी 512 मार्क्स मिळाले आहेत. सुजाताने वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळावा याकरिता दिवस रात्र अभ्यास केला असून तिने कोणतीही शिकवणी वर्ग न लावता यशाचे उंच शिखर गाठले आहे. सुजाताला एक बहीण व भाऊ असून सुजाताच्या आईने तिला अभ्यासात खूप मदत केल्याचे सुजाताने RRC न्यूजशी बोलताना सांगितले. माझे नाव सुजाता आहे आणि मी नीट एक्झाम क्वालिफाय केलेली आहे. मला ऑल इंडिया रँक मिळालेला आहे 74,526 आणि माझे मार्क्स 512 आहेत. आणि आता सध्या लागलेल्या महाराष्ट्राच्या मेरिट लिस्टमध्ये तर होल रँकमध्ये माझं 6,088 आहे. तसे त्याच्यामध्ये 60,000च्या जवळपास स्टुडंट येतात महाराष्ट्रातून पूर्ण. आणि SC कॅटेगरीमधून माझा रँक 266 आहे. आणि नियरली SC कॅटेगरीचे 3,000 स्टुडंट आहेत आपल्या महाराष्ट्रामधून पूर्ण. ॲडमिशनसाठी आता प्रेफरन्स वगैरे भरणार आहे मी मेडिकल कॉलेजचे. नंतर 1 तारीखनंतर कॉलेज मला माहिती पडेल कुठल्या शहरामध्ये मिळालेलं आहे वगैरे. कसा अभ्यास केला याच्यामध्ये? अभ्यास करायचं म्हटलं तर 2 वर्ष मी कंटिन्यू स्टडी केलेली आहे. तसं त्याला 2 वर्षाची मेहनत गरजेचीच आहे. तुमची म्हणजे सगळं हार्डवर्क वगैरे पे ऑफ करावं लागते आणि कंटिन्युटी पण खूप जरुरी आहे तुमच्या त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला रोज अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. ते कसं एकदमची परीक्षा जवळ आल्यानंतर मग लगेचच पुस्तक घेऊन बसणं त्याने होणार नाही आहे. ते वडील माझे करतात पोतगटाईचं काम करतात. सहकार्य सगळ्यांचंच आहे घरामधून वगैरे. आणि मार्गदर्शन करणारे पण आहेत काका वगैरे. आणि आई बाबा आहेतच. म्हणजे मेहनत आहे ना त्यांची तर नेहमी डोळ्यासमोर राहायची. तर मग कसंही करून मला करायचं आहे असं मनात ध्येय होतं माझ्या. करून घेईल काही गरज नाही आहे मला ऑफलाईनची. मनाने पण करू शकते. माझ्यात आहे तेवढं पोटेंट तर करून घेईल मी अभ्यास करून ते नीट वगैरे. आपल्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यावरही माझ्या मुलीने नीटच्या परीक्षेत जे यश संपादन केले आहे त्याचे अनुकरण करीत येणाऱ्या भावी पिढीने सुद्धा तिच्या पावलावर पाऊल टाकत यशाचे शिखर गाठण्याचे आवाहन
सुजाताचे वडील मोहन तायडे यांनी केले आहे. माझी जी मुलगी आहे मोठी, तिनं अत्यंत श्रम करून चिकाटीने नीट एक्झाममध्ये जो SC शेड्यूल कास्टमध्ये 266 रँक आणला, त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटतो, छाती फुलते. आमचा परिवार नेहमी सोबत असतो. तसेच माझी मुलगी सुजाताने जो आज विजयाचा झेंडा रोवला आहे, त्यामुळे मी अत्यंत खुश असून प्रत्येक आईवडिलांच्या आपल्या मुलीला शिक्षित करावे असे सुजाताच्या आईने सांगितले. आमची परिस्थिती नव्हती अशी की आम्ही तिला नीट एक्झाममध्ये असं शिकवू शकतो. तिच्या मुलींनी आज जे काही कार्य केलं त्याबद्दल आम्हाला तिचा अभिमान आहे. तिने आम्हाला इतकं नाव मोठं करून दिलं. आज आम्हाला मान सन्मान मिळतो तो हिच्या यशामुळे. मुलींनी जिद्द चिकाटी ठेवली. यापुढे सर्व मुली शिकाव अशी अपेक्षा आहे. आणि माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तर मुली सर्वांच्याच असतात, फक्त यांच्यासारख्या मुली असल्यात आईबाबांना तेवढाच अभिमान वाटतो. आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द व चिकाटी आवश्यक आहे. पैसा, कोचिंग क्लास याशिवाय देखील जीवनात यशस्वी होता येते. केवळ गरज आहे ध्येय प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करण्याची. अभ्यासात परिश्रम घेतल्यास प्रत्येक युवा पिढीला यशाच्या उंच शिखरावर चढून मानाचा उंच झेंडा रोवता येतो. कॅमेरामन सुरेश राठोडसह देविदास चव्हाण, RRC न्यूज, अकोला. अकोल्यातील कृतिका बोरकर झी TV, झी अनमोल या वाहिनीवर आज शनिवारपासून प्रसारित होत असलेल्या स्वर्णभर भारत या संगीत रियालिटी शोमध्ये झळकणार आहे. शनिवार 22 जानेवारीपासून TV, झी अनमोल या वाहिनीवर भव्यदिव्य शुभारंभ आणि प्रसारित होत असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वर्णभर भारत या संगीत रियालिटी शोमध्ये अकोल्याच्या कृतिका हिची निवड झाली आहे. यापूर्वी कृतिकाने झी TV हिंदीसह झी मराठी वाहिनीवरील सारेगमपा, लिटिल चॅम्प आणि ETV मराठी वाहिनीवर गौरव महाराष्ट्राचा रियालिटी सिंगिंग शोमध्ये प्रथम उपविजेती स्थान मिळवून अकोल्याला गौरव प्राप्त करून दिला होता. विशेष म्हणजे कृतिका बॉलिवूड पार्श्वगायिका सुद्धा आहे. सांड की आँख या हिंदी चित्रपटासाठी तिने प्रथम पार्श्वगायन केले असून झुन्ना झुन्ना हे गीत कृतिकाचं कमालीचं लोकप्रिय झालं आहे. अकोला शहरातील दिव्यांगांच्या नोंदणीसाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षण विशेष मोहिमेसाठी 248 शिक्षकांची नियुक्ती महानगरपालिका प्रशासनाने केली आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्याकरिता 21 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी निर्देश दिले आहेत. ज्या दिव्यांगांकडे दिव्यांग ऑनलाईन प्रमाणपत्र नाही पण ते दिव्यांग आहेत, अशा दिव्यांगांनी पण आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये दिव्यांग सर्वे अकोला ॲप डाउनलोड करून आपण दिव्यांग असल्याची नोंद करावी, जेणेकरून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्राकरिता आवश्यक तपासणी करून दिव्यांगांचा लाभ देता येईल. तसेच ज्या दिव्यांगांनी या अगोदर महानगरपालिकेमध्ये दिव्यांग नोंद केली आहे, अशा दिव्यांगांनी सुद्धा या ॲपद्वारे नोंदणी करावी असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. दरम्यान ज्या दिव्यांगाकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, अशा दिव्यांगांनी महानगरपालिकेचे शिक्षक यांच्या घरी सर्वेक्षणासाठी आल्यावर त्यांच्याकडून आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. अकोला शहर व जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा उच्चांक गाठला जात आहे. शनिवारच्या अहवालात तब्बल 411 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले असून एका पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी बेफिकिरी टाळणे गरजेचे झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण घटत असले तरी अकोला शहर व जिल्ह्यात मात्र कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक आकडे रोज समोर येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून शनिवारी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार तब्बल 429 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शनिवारच्या अहवालानुसार प्राप्त अहवाल 792 असून यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह इतर ठिकाणच्या सर्व चाचण्या मिळून एकूण 429 पॉझिटिव्ह अहवाल आल्याने तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 2472 झाली आहे. तसेच मयतांचा आकडाही 1148 वर गेला आहे. एकंदरीत जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी कोरोना नियमांच्या त्रिसूत्रीचे पालन काटेकोरपणे करणे आवश्यक झाले आहे.
कोरोना संकटात गर्दी करू नका असे प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे, पण ते नियम बासनात गुंडाळण्याचा उद्योग भाजपाने केला आहे. आज पांडे गुरुजी यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी नो मास्क नो सोशल डिस्टन्स दिसून आले. शिवसेनेतून वंचित आणि आता वंचितमधून भाजपात चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी प्रवेश केला आहे. भविष्यात वंचितचे अकोला पूर्वचे प्रबळ दावेदार असताना पांडे गुरुजी यांनी कसा काय भाजपामध्ये प्रवेश केला असा प्रश्न उपस्थित होत आहे. पांडे गुरुजी व लखन गावंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये पक्ष प्रवेश करण्यात आला. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात दंड थोपटण्यास पांडे गुरुजी यांनी नकार दिल्याने त्यांनी वंचितला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रवेशाच्या वेळी स्थानिक बाबासाहेब टोपले सभागृहामध्ये पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी मास्क लावले नव्हते. त्याचबरोबर गर्दी कुठलेच सोशल डिस्टन्सिंग नव्हते. त्यामुळे कोरोना संकटात झालेल्या या पक्षप्रवेशानंतर किती जणांना कोरोनाची लागण होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे अकोल्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दक्षता घेण्याची गरज होती, पण पार्टी विथ डिफरन्स नावाने जयघोष करणारी भाजपा इतरांप्रमाणे कोरोनापासून अनभिज्ञ होती. अकोला शहरातील वाशिम बायपास येथील यशवंत नगरात 2 शेजाऱ्यांमध्ये वाद होऊन मारहाणीची घटना घडली. या प्रकरणात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी त्याला अटक केली नसल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. अकोला शहरातील वाशिम बायपास नजीक यशवंत नगर या ठिकाणी शेजारी राहणाऱ्या गोविंद वानखडे व विजय शिरसाट यांच्या घराच्या गच्चीवर पाण्याची टाकी लावत असताना वाद झाला. टाकी लावणाऱ्या मजुरांना गोविंद वानखडे यांनी आपल्या घरातून जाण्यास मनाई केल्याने विजय शिरसाट याने गोविंद वानखडे यांना शिवीगाळ करून काठीने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध कलम 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन पोलीस आरोपीस अटक करीत नसून पोलीस अभय देत असल्याचा आरोप फिर्यादी गोविंद वानखडे यांनी केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक करावी अशी मागणी गोविंद वानखडे यांनी केली आहे. अमरावती येथे होत असलेल्या चिखलदरा येथील स्कायवॉकचे श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. पण राजकीय पक्षांमध्ये अकोल्यातील उद्योजकांचे हा स्कायवॉक सुरू करण्यात व त्याची परवानगी आणण्यात मोठे श्रेय असून त्यांनी मात्र स्वतःला यापासून दूर ठेवले आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तयार होणारा प्रास्ताविक स्कायवॉक 407 मीटरचा म्हणजेच जगातील सर्वात लांब स्कायवॉक असणार आहे. त्याला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या स्कायवॉकचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. याविषयी खासदार नवनीत कौर यांनी लोकसभेत हा विषय उपस्थित केला होता. त्याचबरोबर संबंधित विभागाच्या वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेत पाठपुरावा केला होता. खासदार नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेत पाठपुरावा केला होता. सर, फॉरेस्ट से और एक छोटा सा प्रश्न है मेरा, और फॉरेस्ट डिपार्टमेंट से स्काई वॉक एशिया का 3rd सिंगल लार्जेस्ट स्काई वॉक बन रहा है. उसका काम ऑलमोस्ट 80% काम हो भी चुका है चिखलदरा तालुके में. पर फॉरेस्ट के नोडल ऑफिसर जो हमारे नागपुर में बैठते हैं वो कहते हैं ये हमारे फॉरेस्ट से ऊपर जा रहा है. ऊपर जाने के वजह से उसकी बहुत सारी फॉर्मेलिटीज़ आपको पूरी करनी पड़ेंगी. पर सर, उसमें 70% काम हो चुका है, सरकार के पैसे लग चुके हैं, और वो बोलता है कि उसके ऊपर से आप स्काई वॉक लेके नहीं जा सकते, उसकी फॉर्मेलिटी पूरी कीजिए. फिर तो ऐसे जितनी भी फ्लाइट छूटती हैं उन्हें सबको बंद कर देना चाहिए. मैं आपसे विनंती करूंगी फॉरेस्ट डिपार्टमेंट से कि उसे जल्द से जल्द उसका काम पूर्ण किया जाए, कारण कि सरकार के पैसे लगे और वहाँ पे टूरिज्म बढ़ेगा. मेरे क्षेत्र के आदिवासी लोगों को वहाँ पर बहुत सारा रोजगार मिलेगा. सर, बहुत बहुत धन्यवाद. चिखलदरा येथील स्कायवॉक संदर्भातील सर्व परवानगी व परवाने मिळण्यासंदर्भातील अडथळे दूर झाले असून काही अटी व शर्तींच्या आधारे आता या विकास कामाला मान्यता केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालय यांच्यामार्फत देण्यात आली आहे. दरम्यान याविषयी महिला व बाल विकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना श्रेय देत त्यांचे आभार मानले आहे. अमरावतीतील या स्कायवॉकसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातून पाठपुरावा होत आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे आभार मानते, असंही यशोमती ठाकूर यांनी नमूद केलं. मंजुरीसाठी त्यांनी देखील प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या स्कायवॉकला मंजुरी देण्यात मोठी भूमिका बजावल्याचे अभिनंदन पत्र सोशल मीडियावर टाकले आहे.
चिखलदरा येथील रखडलेल्या स्कायवॉकच्या उर्वरित निर्माण कार्याला लवकरच प्रारंभ होऊन हा स्कायवॉक आता पूर्णत्वास जाईल. त्याचबरोबर या विषयावर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी देखील या विषयावर विधिमंडळात हा विषय मांडला होता. विदर्भामध्ये मेलघाट चिखलदरा जे आहे हे पर्यटन स्थळ आहे. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी स्कायवॉक एशियामधला 3rd नंबरचा लार्जेस्ट स्कायवॉक तिथे मंजूर झाला. त्याचा DPR मंजूर करून त्यांनी 35 कोटी रुपये त्या स्कायवॉकसाठी मंजूर केले आणि 80% काम हे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये काम पूर्ण झालं. पण जेव्हापासून आपली सरकार आली मंत्री महोदय तेव्हापासून ते स्कायवॉकचं काम बंद आहे. बंद कशामुळे आहे की फॉरेस्टची परमिशन पाहिजे. मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की या ठिकाणी परिवहन मंत्र्यांनी लक्ष देऊन त्या ठिकाणी पर्यावरणाच्या विषयावर त्यांनी लक्ष देऊन त्या ठिकाणी टुरिझम तुमच्याकडे आहे तिथे जर तुम्ही लक्ष देऊन त्याला जर मंजुरात दिली ते 20% काम पूर्ण होईल. आता लवकरच चिखलदरा येथील स्कायवॉक पूर्णत्वास येणार व पर्यटन वाढून स्थानिकांच्या रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. हा स्कायवॉक विदर्भाच्या शिरपेचा मानाचा तुरा राहणार आहे. जगात स्वित्झर्लंड आणि चीन या ठिकाणी स्कायवॉक आहे. स्वित्झर्लंडचा स्कायवॉक 397 मीटर तर चीनचा स्कायवॉक 360 मीटरचा आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तयार होणारा प्रास्ताविक स्कायवॉक 407 मीटरचा म्हणजेच जगातील सर्वात लांब स्कायवॉक असणार आहे. मात्र चिखलदरा स्कायवॉकच्या बांधकामात काही अडथळे आले. आता हे अडथळे दूर झाले आहेत. राज्याच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने या स्कायवॉकच्या बांधकामाला परवानगी दिली. दरम्यान अकोल्यातील एका उद्योजकाबरोबर एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे या स्कायवॉकचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्युरो रिपोर्ट RRC न्यूज अकोला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत डॉक्टर धोटे शिसाट सरांचे नीट अकॅडमी लातूर, जिथे अनुभवाला जोड गुणवत्तेची. मुंबईतील आगीत 7 जणांचा मृत्यू. अकोल्यातील अग्निशमन दलाची शिडी पोहोचते फक्त 50 फुटापर्यंत. सोन्याच्या किमती 52 ते 55 हजारावर जाण्याची शक्यता. सोन्यातील गुंतवणूक शेअर बाजारापेक्षा उत्तमच. कोचिंग क्लास न लावता सुजाताची गगनभरारी, इतरांसाठी प्रेरणादायी. MBBS प्रवेश परीक्षा उत्तीर्ण. कृतिका बोरकर हिच्या आवाजाची जादू आता झी वाहिनीवर. अकोल्याच्या गायिकेचे देशभरात नाव. सर्वपक्षीय म्हणतात आमच्यामुळे चिखलदऱ्याचा स्कायवॉक होणार, पण श्रेय कोणाला? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज आणि मनोरंजनासाठी पाहत रहा RRC नेटवर्कचे विविध चॅनल्स. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.